कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी। विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे। कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153। धन्यवाद। माझा पुत्र खाल्लेला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी यसगाव शिवारात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 1.5 वर्षाचा नर जातीचा बिबट आज मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी पिंजऱ्यात जेरबंद झालाय। सदर बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातला होता। त्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी व एका वृद्ध महिलेचा आपले प्राण गमावावे लागले होते। त्यानंतर ग्रामस्थांचा रोष अनावर होऊन महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। या घटनेनंतर वन विभाग प्रशासन खडबडून जागं झालं व तालुक्यात अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते। आज मंगळवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील टाकळी यसगाव शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 1.5 वर्षाचा नर जातीचा बिबट पद्मकांत कुदळे यांच्या शेतातील गट नंबर 149 मध्ये आढळून आला। आज शादिक शेख हे सकाळी रानात गेले असता त्यांनी पिंजऱ्याजवळ बघितलं। त्यात बिबट्या दिसला असता त्यांनी दिनार कुदळे व सुमित कोल्हे यांना माहिती दिली। दिनार कुदळे व सुमित कोल्हे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करत वन विभागाला कळविले। बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता अनेक ग्रामस्थांनी सदर ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती। वनपरिक्षेत्र अधिकारी MY शेख, BH जाधव, वनपाल कोपरगाव, वनरक्षक किंकर यांनी घटनास्थळी येऊन बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा राहुरीकडे पुढील कारवाईसाठी नेला आहे। 2 महिन्यांपासून आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात 5 बिबटे पकडण्यात आले आहे, तर एक नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आला असून आज रोजी तालुक्यात 26 पिंजरे बिबट्या पकडण्यासाठी विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अजूनही तालुक्यात बिबट्याचा वावर असून नागरिकांनी शेतात, वस्तीवर लहान मुलांची व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी MY शेख यांनी केलं असून कोठे बिबट्या आढळल्यास वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे। निर्भीड न्यूज योगेश डोकेसह गणेश देवकर, टाकळी, कोपरगाव। बाय बाय। महाराज 25 लाख देऊ राहिले तर मला 5,000 रुपये शिवाय काय द्यायला नाही, आमच्या हातात नाही। मला तुम्ही हे माझं वरती कळवा, तुम्हाला बोललो मी काहीच तुमच्या ऐका ना, 5 मिनिटात आलो पण जाऊ तर म्हणे साहेब बघतील यांना मी डेली फोन करायचो, एक दिवस सुद्धा कोणी आलं। कोणी साहेब? एक दिवस सुद्धा झाला पण आता शेख साहेब जे असतील ना, आता इथं या स्पॉटर पकडला गेलेला आहे। अजून 2 नेहमी सांगतो तुम्हाला साहेबांनी इथं आज नाही येत दादा ते बरं का दादा, ते झाल्यावरती इथं राऊंड मारणं गरजेचं आहे ना। नाही येत 2 अजून आहेत। मी 4 दिवस फोन करायला फक्त फिट करायला आले ते विचारून पहा। माझा रोज फोन चालू 1-1 तास, ते म्हणते वरच्या साहेबाला बोला, हे बोला। माझी इकडे आहे तिथे पिल्ल आहे, अजून 2 पिल्ले आणि काय तुम्ही रिस्पेक्ट दिला आतापर्यंत? पाहिलं नाही आले मी रोज म्हणतो काहीच तुम्हाला वरच्या साहेबांसंग बोललो मी, साहेबाला बोलू। तुम्हाला काय म्हणलं मी? एका दिवसात धरून देतो म्हणलंय, असं कोणी चॉलिंग करणार नाही। काय बोलू माझं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना का आम्ही जेव्हा त्यांना फोन करतो तिने वेळेस यावा, बघावा। आणि दुसरी गोष्ट, जर ते माणसं मारायचे एवढे पैसे देत असन तर तिने शेळी बकरू त्यासाठी काय डिपार्टमेंटनं 5,000 रुपये खर्च करू शकत नाही का? तिने ते द्यावा। आणि आम्ही जेव्हा फोन करू त्यांना तर तिने वेळेस इकडे येऊन बघायला बघा। आज दिनांक 6 जानेवारी सकाळी यसगाव आणि टाकळीच्या शिवारामध्ये, म्हणजे बाउंड्रीवरच म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अशा ठिकाणी हा एक बिबट्या
जो बछडा आहे 1.5 वर्षाचा वाटतोय बघून, पण प्रशासनाला विनंती आहे, आज तो पकडला गेलेला आहे. अजून एक मादी आणि एक दुसरा बछडा हा इथं वास्तव्यास असतो. अनेक माता माऊलींना या ठिकाणी ज्यावेळेस शेतात काम करायला जातात त्यावेळेस त्याचं निदर्शनात येत असतो. आजही प्रशासनाला आमची विनंती आहे, कुठलाही पुढचा काही जीवितहानी होण्याच्या आधीच याच्यावरती पर्यायी जी काही उपाययोजना गरजेची आहे. आजही तिथं ज्यावेळेस ती पिंजऱ्यामध्ये भक्षक ठेवलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये कोंबड्या ह्या आमच्या स्थानिक जे काही आमचे रहिवासी आहेत सादिकबाई त्यांनी ठेवलंय. प्रशासनाला विनंती आहे की एवढा खर्च जर आपण बिबटे सांभाळण्यासाठी करतोय तर ऍटलिस्ट कमीत कमी तिथं त्याचे भक्षक शेळी असेल काय जे काही ठेवायचं असेल एवढा तरी खर्च प्रशासनाने तो करावा अशी या ठिकाणी विनंती आहे. आणि भविष्यातील जे काही अजून अपघात या परिसरामध्ये या 2 किलोमीटरमध्ये अनेक अपघात घडलेले आहेत, निरपराध बळी गेलेले आहेत. भविष्यात जाऊ नये अशी लहान लहान मुलं इथं खेळत असतात, शाळेत जात असतात. तर उपाययोजना जी काही गरजेची आहे ती प्रशासनाने करावी अशी या ठिकाणी विनंती व्यक्त करतो. प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याही वेळेस कुठं बिबट्या निदर्शनास आला तर परिसरातील नागरिक, कष्टकरी शेतकरी मोठ्या उमेदीने फोन करत असतात. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही अशी अनेक शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आज या ठिकाणी ते हे करत आहेत. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की हे जे शेतकरी कष्टकरी उगाच कोणी फेक कॉल करणार नाही, दिसलं म्हणूनच फोन करतायत तर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी ही देखील या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 393 कोटी, कर्ज 252 कोटी, एकूण व्यवसाय 645 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.